सर नमस्कार. मी महेंद्र कदम. डॉक्टर जगदीश पाटील सर हे 8वी 9वी आणि 12वीच्या मराठी अभ्यास मंडळावर विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ते सरांनी एक 3-4 दिवसापूर्वी माझ्याशी संपर्क साधला आणि या पाठाच्या निमित्तानं चर्चा करावी अशा स्वरूपाची भूमिका मांडली. या निमित्तानं मी सुरुवातीला डॉक्टर जगदीश पाटील सर, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी माझी मांडणी करत असताना एक 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने करणार आहे. एक त्यातला महत्वाचा भाग आहे की आपण बऱ्यापैकी शिक्षक इथं ऐकायला आहात आणि म्हणून लेखक, त्याची निर्मिती प्रक्रिया, लेखकाची भूमिका, आजचं वास्तव काय असतं या अनुषंगाने मी पहिली काही मिनिट आपणाशी बोलणार आहे. नंतर माझ्या आगळ्या कादंबरीच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने बोलेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्या पाठाच्या पर्टिक्युलरच्या संदर्भात काही मुद्दे आपणासमोर ठेवले. पहिला सगळ्यात महत्वाचा भाग असतो की लेखक का लिहितो. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतो की लेखकाने लिहिलेलं असतं ते का लिहिलेलं असतं, त्याची भूमिका काय असते, तो कशासाठी व्यक्त होत असतो. आणि मग हे सगळं तपासत असताना जो पहिला प्रश्न येतो तो प्रश्न असतो की लेखक का लिहितो. तर लेखक का लिहितो या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना जगभरातल्या अनेक विद्वानांनी या संदर्भात काही भूमिका मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अस्तित्ववादी लेखक आहेत, वेगवेगळे विचारसरणीचे लेखक आहेत. पण त्यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की या एकूण समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना या समाज व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या काही मूल्यांची तो ज्या पद्धतीनं त्याला हवी असतात त्या मूल्यांचा ज्यावेळेस त्याला कुठंच जाणवत नाही आणि तो लेखक आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की बाबा रे हे माझ्याच वाट्याला येत नाही तर माझ्यासोबत एक वेगवेगळ्या समाज घटकांच्या समूहांच्या पण वाट्याला अशा स्वरूपाचं एक जगणं येत आहे. आणि मग त्या जगण्याला पर्याय म्हणून, त्या जगण्याला रिॲक्शन म्हणून, त्या जगण्याला रिॲक्ट व्हावं म्हणून पहिल्यांदा लेखक लिहिण्यासाठी धडपडत असतो. त्याच्यामुळे लेखकाची लिहिण्याची प्रक्रिया ही स्वांत सुखाई किंवा केवळ त्याला वाटतं म्हणून तो लिहित नसतो, तर समाजामध्ये पडलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि त्या प्रश्नांचा शोध घेण्याचा तो सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्यामुळं एका अर्थानं तो लेखक मला महत्वाचा वाटतं की जो लेखक शोषण नाकारतो आणि शोषणाला विरोध करून त्यांच्या बाजूने उभा राहतो तो लेखक हा अधिक महत्वाचा लेखक असतो. आणि म्हणून मी माझ्या लेखनाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा मी सातत्यानं असं मानत आलेलो आहे की लेखन प्रक्रिया असो किंवा साहित्य असो, तर साहित्य हे तुमच्या समाजामधल्या सांस्कृतिक कारणामध्ये एक हस्तक्षेपाचं हत्यार म्हणून काम करतं. काय आहे मित्रांनो की कोणताही लेखक, कोणतीही एखादी कलाकृती, कथा असो, कविता असो, कादंबरी असो, ती एखाद्या इतिहासातल्या एखाद्या घटनेसारखा तो थेटपणे ती परिणाम नाही करत. पण जेव्हा एखादा लेखक एखादी कविता लिहितो, एखादी कादंबरी लिहितो, तेव्हा त्या लेखनाच्या निमित्तानं तो तुमच्या त्या काळातल्या संस्कृतीमध्ये काही हस्तक्षेप करत असतो. अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक मोठा विचारवंत होऊन गेले. त्याचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, आजपर्यंत जो आपण इतिहास पाहत आलो तो इतिहास सगळा राजे रजवाड्यांचा होता, परंतु राजे रजवाड्यांच्या इतिहासासोबत त्यांच्या सोबत काम करणारी जी सगळी वेगवेगळ्या स्तरातली मंडळी होती, सामान्य कुटुंबातली मंडळी होती, कुणी सैनिक असतील, कुणी स्वयंपाकी असतील, कुणी प्रधान असतील, तिथपासून ते युद्धभूमीवर लागणारी माणसं असतील, या सगळ्यांनी तो इतिहास घडलेला असतो. पण नेमकं काय होतं की ह्या बाकीच्या लोकांचा इतिहास समोर येतो आणि मग त्या काळातला इतिहास समजून घेण्यासाठी आपण त्या काळातल्या साहित्याकडे जातो. म्हणून मला वाटतं की साहित्य हे अशा वंचितांच्या इतिहासाच्या लेखनाच्या दिशा अधोरेखित करत असतं आणि म्हणून साहित्य महत्वाचं असतं. म्हणून साहित्यामधल्या लेखकाची भूमिका फार महत्वाची. असा जो वंचितांचा इतिहास असतो, असा जो दुर्लक्षित लोकांचा इतिहास असतो, त्यांच्या बाजूने उभं राहणं हे लेखकाचं पहिलं आद्य आणि महत्वाचं कर्तव्य.
या अनुषंगाने जेव्हा मी माझ्या लेखनाकडे पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलेलं आहे की साधारणपणे 1970च्या दरम्यान किंवा 80च्या दरम्यान जी एक पहिली पिढी शिकली खेड्यापाड्यातली आणि शहरामध्ये नोकरीच्या निमित्तानं स्थायिक झाली, ती एक पिढी शहरामध्ये येत होती आणि गावाशी त्याचं एक नातं बांधून होती. त्याच्यानंतर 90-95च्या दरम्यान आमची एक दुसरी पिढी किंवा फार तर 47 पासूनचा धरला तर तिसरी पिढी ही पण वेगानं नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, पोटापाण्याच्या निमित्तानं शहरामध्ये आली. त्यांचा पेच काय झाला की हे सगळे लोक शहरामध्ये आलेले. शहरामध्ये आल्यामुळे त्यांना त्यांच्या रोजीरोटीचे प्रश्न सुटलेले आहेत, पण ते ज्या पर्यावरणात वाढलेले आहेत, ज्या ग्राम संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत, ज्या गावाकडच्या संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत, ती संस्कृती त्यांना पूर्णपणे टाकून देते. एकतर त्यांच्या नेणिवेमध्ये ती संस्कृती सातत्यानं घर करून राहिलेली असते, पण तो जेव्हा शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने येतो तेव्हा त्याचा क्लास बदलतो. हे 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 मला महत्वाचं आपणासमोर ठेवायचं. क्लास बदलतो म्हणजे काय होतं, तर तो ग्रामीण भागातून शहरामध्ये येतो तेव्हा तो पहिल्यांदा त्याचा जात आणि धर्म त्याला बाजूला ठेवावा लागतो. त्याचं मध्यमवर्गीय माणसामध्ये रूपांतर होतं. हा मध्यम वर्ग शहरामध्ये आल्यानंतर त्याची भूमिका फार महत्वाची असते. आपण जर जगभरातला सगळा इतिहास पाहिला मित्रांनो, तर जगभरातल्या इतिहासामध्ये मध्यमवर्गीय माणसाने खूप महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. का महत्वाची भूमिका बजावतो, तर या मध्यमवर्गीय माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न मिटलेले असतात. त्याच वेळी त्याला अधिक श्रीमंत होण्याची अपेक्षा असते, परंतु तो होऊ नाही शकत, कारण त्याच्या पुढे जे सगळं आर्थिक परिप्रेक्ष्य असतं तर त्याच्यामध्येच तो जगत असतो आणि म्हणून तो फार मोठे होण्याची अपेक्षा करत नाही. दुसरं कारण आहे की त्याचा सातत्यानं एक हात गावाकडून आलेल्या गरीब माणसांच्या लोकांशी एक हात सातत्यानं जोडून राहिले. आणि म्हणून कोणत्याही समाजामध्ये हा जो मध्यम वर्ग असतो तो खूप महत्वाचा रोल बजावत असतो. तो उच्चभ्रू वर्गाला आणि खालच्या गरीब वर्गांना जोडण्याचं एक महत्वाचं काम करतो. आणि हे काम काय करतो तो, तर तो संस्कृतीमध्ये, समाजामध्ये शोषण जिथं जिथं सुरू आहे त्याच्यामध्ये तो हस्तक्षेप करतो. आता या मध्यम वर्गात कोण येतं, तर मला वाटतं की या मध्यम वर्गामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ती भूमिका शिक्षकांची. मग तो प्रायमरी शिक्षक असू दे, हायस्कूल टीचर असू दे, सिनियर ज्युनियर कॉलेजचा शिक्षक असू दे, तर या शिक्षकांनी आजपर्यंत खूप महत्वाचा रोल मित्रांनो बघितला. मी जेव्हा 99ला नोकरीमध्ये सेवेमध्ये आलो आणि माझ्या लक्षात आलं की या मध्यम वर्गाची एक मोठी कोंडी व्हायला. ती कोंडी काय आहे, गावाकडून आलेल्या माणसाची कोंडी खूप वेगानं व्हायला लागली. आविष्कार मोठी कोंडी व्हायला लागली. ती कोंडी काय आहे की गाव त्याला टाकता येत नाही आणि शहर त्याला आपलंसं करतं. गाव टाकता येत नाही याचा अर्थ काय, तर गावाकडून आलेला असतो, गावाकडच्या अनेक लोकांनी त्याच्यासाठी कष्ट केलेलं असतं, त्यांना हात देण्याची, त्यांना आर्थिक सहकार्य करण्याची, त्यांच्या मुलाबाळांना शिकवण्याची जबाबदारी त्याच्यावरती आलेली असते. आणि नेमकं अशा एका टप्प्यावरती त्याचे खूप मोठ्या संदर्भात एक कोंडी सुरू होते. त्याच्या मूळच्या आर्थिक बजेटमध्ये या अधिकच्या गोष्टी आल्यामुळं त्याचं आर्थिक बजेट कोलमडलं. आणि एकदा का आर्थिक बजेट कोलमडलं की मित्रांनो त्याच्या कुटुंबामध्ये संघर्ष सुरू होतो आणि हा संघर्ष परत हळूहळू समाजापर्यंत तो पुढे आलेला. आगळ नावाची जी मी दुसरी कादंबरी माझी, त्याच्या अगोदर मी धूळ पावलं नावाची कादंबरी लिहिली. ही कादंबरी लिहिताना माझ्या डोक्यामध्ये महत्वाचा पेच हा होता की हा जो मध्यम वर्ग आहे गावाकडून शहरामध्ये आलेला आणि तो महत्वाची भूमिका निभावतो आहे, त्याचं काय काय झालं, कुटुंबामध्ये काय झालं, शिक्षण व्यवस्थेमध्ये काय झालं, धर्म व्यवस्थेमध्ये काय झालं आणि संस्कृतीकरणामध्ये त्याचा रोल काय राहिला, या 4 अंगानं मी मूळची ही आगळ नावाची कादंबरी लिहिली. ही कादंबरी लिहिताना ही कादंबरी 2012 साली प्रकाशित झाली, परंतु त्याच्या अगोदर जवळपास मी 5 वर्ष या कादंबरीच्या लेखनाच्या संदर्भात सातत्यानं काम करतो. हे काम करताना मी काय करत होतो, एक साधे 1-2 संदर्भ देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला मध्यमवर्गीय होणं हे महत्वाचं असतानाच आपण मध्यमवर्गीयांची ही जी सगळी परिवर्तनाच्या अनुषंगानेची भूमिका होती ती कशी टाकून द्यायला लागतो.
मी एक उदाहरण तुम्हाला देईन. आपण समजा शहरातून गावाकडे आपल्या घरी चाललो. आपण 2 मित्र चाललेलो आहोत आणि अचानक आपलं ठरतं की आणखीन एक 2 मित्र आपल्या सोबत येणार. आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करतो आणि प्रवासातूनच आपण गावाकडे आपल्या आईला किंवा गावाकडच्या आपल्या मोठ्या भाऊजाला किंवा गावाकडच्या कुठल्याही माणसांना फोन करून सांगतो की आम्ही दोघं येणार होतो, परंतु 4 जण येणार आहोत, 5 जण येणार आहोत, स्वयंपाक वाढवून ठेवा. खूप साधी गोष्ट आहे. आपल्याला हा फोन करताना अजिबात काहीही वाटत नाही. आपण खूप मोकळेपणाने तो फोन करतो. माझा आपल्याला हाच प्रतिप्रश्न आहे की आपण ज्या मध्यमवर्गीय व्यवस्थेमध्ये आणि शहरामधल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आलो, 2 मित्र घरी जेवायला येणार आहेत आणि अचानक दुसरे 3 मित्र वाढल्यानंतर इतक्या मोकळेपणानं ऐनवेळी हा फोन आपण आपल्या बायकोला करू शकतो का? हा कौटुंबिक पातळीवरचा पेच हळूहळू शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये ट्रान्सफर झालेला आपल्याला दिसतो. मी अशा अनेक माणसं पाहिली, अनेक प्राध्यापक, अनेक शिक्षक, अनेक नोकरदार वर्ग पाहिले की ज्यांची खूप इच्छा आहे गावाकडचं घर उभं करायचं, ग्राम संस्कृतीचा विकास करायचा, परंतु या सगळ्या कौटुंबिक आणि आर्थिक संघर्षामध्ये त्याचा जो स्वतःचा एक आवाज बंद होत गेलेला आहे, तो आवाज इतक्या वेगाने बंद होत गेला की त्याचं आपलं मध्यमवर्गीय असणं आणि त्याची भूमिका तो विसरून गेला. आणि म्हणून आगळमध्ये हा जो पेच आहे, हा पेच मी पहिल्यांदा मांडायचा प्रयत्न केला. हा पेच मांडताना मी 3 पिढ्यांचं चित्रण केलं. त्या 3 पिढ्यांचं चित्रण करत असताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये हा एक महत्वाचा भाग होता की हे मी स्वतः माझी कथा सांगतोय अशी मी त्यात भूमिका घेतली. आता मुळात आपण सगळे शिक्षक आहात. आपल्याला माहिती आहे की कादंबरी, कथा, कविता ही काल्पनिक असते. पण मीच स्वतः ही कथा सांगतो आहे, माझ्याच कुटुंबाची कथा सांगतोय असा स्टँड घेतल्यामुळं महाराष्ट्रभरातून अनेकांचे मला फोन आले की सर, तुमच्या घरात असं वातावरण असताना तुम्ही कसं काय जगत आहात? त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाताना मी या 3 पिढ्यांचा संघर्ष जो या कादंबरीमध्ये मांडला, तो संघर्ष केवळ पिढ्यांचा नाही. या तुमच्या 10वीच्या पाठाच्या निमित्तानं जे आजी या कादंबरीत येते आहे, ती पहिल्या पिढीचं प्रतिनिधित्व करते आहे. आजीची कथा सांगणारा जो कोणी या कथेतला निवेदक आहे, तो मधल्या पिढीचं नेतृत्व करतो आहे आणि पुढे जाऊन त्याला जी 2 मुलं त्याच्या कुटुंबामध्ये पुतणे वावरत आहेत, तर ते 3ऱ्या पिढीचं नेतृत्व करतात. अशा या 3 पिढ्यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजे आगळ ही कादंबरी. आता या 3 पिढ्यांचा संघर्ष मी का अधोरेखित करतो आहे, तर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जे सातत्यानं बदल होत आलेले आहेत, कारण आपला भारत नाही म्हटलं तरी जवळपास 65-70% आजही जनता ग्रामीण भागामध्ये राहते आहे. आणि या ग्रामीण परंपरेतून पुढे आलेला आणि स्वतःला शहरी म्हणून स्थिर झालेला असा जो एक वर्ग आहे, त्या वर्गाची कोणकोणती स्थित्यंतर झाली, ही स्थित्यंतर होताना सांस्कृतिक पातळीवर काय काय बदल झाले, काय काय अडचणी झाल्या, हे मला त्या कादंबरीत मांडायचं. आता हे मध्यम वर्ग मी का म्हणतो आहे, आपण जर या 10-12 वर्षात जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मध्यम वर्ग हा नेहमी एक आदर्श असतो, नेहमी एक मार्गदर्शक असतो, ती भूमिकाच तो विसरून गेलेला असतो. म्हणजे सत्तांतर होणार आहेत, सत्ता बदल होणार आहेत, म्हणजे काँग्रेसने या देशामध्ये 50-60 वर्ष सत्ता गाजवली, राज्य केलं. त्या काळामध्ये जो मध्यम वर्ग सातत्यानं राजकारणाच्या विरोधात, चुकीच्या विरोधात जी भूमिका घेत होता, तो भूमिका मित्रांनो हा वर्ग घेताना दिसत नाही. त्याचं महत्वाचं कारण आहे की अलीकडच्या 2 दशकांच्या मध्ये या मध्यमवर्गीयांच्या मध्ये जी वाढ झालेली आहे, त्या वाढीमध्ये विशेषतः ग्रामीण परिसरातून किंवा छोट्या मोठ्या नगरातून पुढे आलेला वर्ग. आणि मग जर या वर्गानेच भूमिका घ्यायचं नाकारलं तर कोणतंही परिवर्तन या देशामध्ये येणार नाही. म्हणून रवीश कुमार सारखा पत्र सातत्यानं बोलतो आहे, त्याचं कारण आहे की आपण आपले आवाज म्यूट केलेले आहे. आपण या सिस्टमला विरोध करण्याच्या पेक्षा या सिस्टमकडे आपण डोळे झाकपणे पाहतो आहोत. हे जे नुसतं पाहणं आहे मित्रांनो, उद्याच्या काळासाठी खूप धोकादायक आहे. आणि म्हणून मी मध्यमवर्गीयांची भूमिका यासाठी मांडतो आहे की या आगळ पाठातली जी आजी आहे, ती आजी कोणतं तत्व सांगते आहे हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं. आजी सगळ्या मुलांना जेवायला स्वतः वाढते आहे. त्याचं महत्वाचं कारण आहे की ती मुलं तिच्या कुशीतून जन्मलेल्या 4 लेकरांची आहेत, 3 लेकरांची आहेत. पण
हिच्या घरात आलेल्या सुना एका कुटुंबातल्या, म्हणजे एका अर्थानं त्या घरात आलेल्या 3 सुना त्या वेगवेगळ्या विचारधारेच्या सुना आहेत. लक्षात, त्या वेगवेगळ्या विचारधारा म्हणजे आपल्या आजच्या अर्थाची लोकशाही व्यवस्था आहे. आणि मग या 3 सुना जर एकत्र बांधून ठेवायच्या असतील तर मला काही लीड घ्यावा लागेल. स्वयंपाक त्या करतील, पण मुलांना समान वाटप करण्यासाठी जेवायला मला त्यांना स्वतःच वाढावं लागेल. हे एक अत्यंत महत्वाचं मूल्य ती पुन्हा पुन्हा सुरुवातीच्या पासून या पाठाच्या निमित्तानं आपणासमोर. हे कशासाठी ठेवायचं, तर माझं कुटुंब टिकलं पाहिजे. याचा अर्थ माझी गल्ली, माझा गाव, माझा देश आणि एकूणच माझी राष्ट्र व्यवस्था टिकली पाहिजे. तिला माहित नाही हे लोकशाही, तिला माहित नाही हे संविधान नाही, पण तिला हे पक्क माहितीये की जर आपल्याला आपलं कुटुंब उभं करायचं असेल, ते नीटपणे पुढे नाही, त्या कुटुंबासाठी आपल्याला काही एक त्याग करावा लागेल, काही कणखर भूमिका घ्यावी लागेल. आणि मला वाटतं ही कणखर भूमिका आजच्या मध्यमवर्गीय समाजाने घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आवाज बंद होणं किंवा आवाज बंद करून राहणं हे आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी किंवा आपण ज्या मुलांना आपण शिकवतो आहोत त्यांच्यासाठी हे बिलकुल परवडणार नाही. हा माझ्या मांडणीचा पहिला भाग आहे. आणि म्हणून निर्मिती प्रक्रियेमध्ये लेखकाची जी भूमिका असली पाहिजे ती भूमिका शोषितांच्या बाजूने उभी राहणारी, समानतेच्या बाजूने सातत्यानं आग्रह धरणारी, स्वातंत्र्याचं, समतेचं, बंधुतेचं मूल्य आणि जास्तीत जास्त शोषणाला नकार देणारी भूमिका असली पाहिजे. केवळ ही भूमिका घेऊन चालत नाही, तर त्याला शक्य तिथं जिथं जिथं काही चुकीचं घडत असेल तिथं त्याला हस्तक्षेप करता आला पाहिजे. हा माझ्या मांडणीतला पहिला. दुसरा जो आगळच्या निमित्तानं मी आपणाशी बोलतो आहे, त्या आगळच्या निमित्तानं बोलताना ही पहिली पिढी आजीची, दुसरी पिढीमध्ये तो जो निवेदक आहे तो पुढे प्राध्यापक होता. आणि तो प्राध्यापक झाल्यानंतर जो त्याच्या घरात संघर्ष होतोय तो संघर्ष या कादंबरीच्या निमित्तानं फार महत्वाचा आहे. त्याची बायको पण नोकरी करते, तो पण नोकरी करतोय. त्याला त्याच्या मोठ्या भावानं लहानाचं मोठं केलेलं आहे. भाऊजाईने त्याला रानामध्ये कष्ट करून वेगवेगळी मजुरी करून त्याला शिकवलेलं आहे. आणि मग त्यांना सहज फक्त वाटतंय, काय वाटतंय की बाबा तुझी मुलं शहरामध्ये शिकतात, माझ्या पण एखाद्या मुलाला तू शहरामध्ये घेऊन जावं, म्हणजे पुतण्याला तू शिकवावं. आणि मग तो प्राध्यापक नावाचा माणूस काय करतो आहे की तो आपल्या पुतण्याला शहरामध्ये शिकायला घेऊन येतो. पण ते त्याच्या बायकोला आवडत नाही आणि तिथून संघर्ष सुरू होतो. आणि हा संघर्ष मग तो कादंबरीतला नायक, तो प्राध्यापक आहे, तो सगळ्या पातळ्यांवर शोधायला लागतो. मग तो संघर्ष समाजामध्ये कसा आहे, तो संघर्ष धर्मामध्ये कसा आहे, तो संघर्ष संस्कृतीमध्ये कसा आहे. तर असा तो एक मोठा कॅनव्हास त्या कादंबरीच्या रूपाने मी वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला. आता आजी कुटुंबाचा आगळ हा जो पाठ आहे, त्या पाठामधले आजीचा हा एक पहिला भाग मी आपल्यासमोर ठेवला की तिला लोकशाही मूल्य तिला माहित नाही, परंतु आपल्या परंपरेने 5000 वर्षाच्या चालत आलेलं जी या देशामध्ये मातृसत्ताक परंपरा होती त्याची काही गोष्टी तिच्यामध्ये आलेल्या. मला मागच्या वर्षी काही जणांनी प्रश्न विचारला होता की त्या कथेतली आजी विधवा आहे आणि तरी ती हिरवं लुगडं कशी काय घालते. तर हेच महत्वाचं आहे की मुळात मला ती जी आजी उभी करताना मी हे सांगायला हरकत नाही की ती आजी मला आजीच बघायला मिळाली. मी माझी आई, माझी मावशी आणि माझी पणजी जिवंत होती, त्या पणजीनं आमचा सांभाळ केला. या तिघींचं मिळून त्या आजीचं पात्र उभं केलं. माझी पणजी विधवा असताना तिने या लुगड्याच्या कलरमध्ये कधीच अडकून पडली, कोणतंही लुगडं हाताशी आलं तिने घातलेलं. म्हणजे विधवा स्त्रीनं हिरवं लुगडं घालायचं नाही हा जो एक संकेत या समाजाने निर्माण केला होता, तो संकेत त्या आजी पहिल्यांदा नाकारते हे आपण लक्षात. हा संकेत नाकारणं याचा अर्थ काय, तर की तुम्ही एखाद्या शोषणाला नकार देणं. दुसरी महत्वाची गोष्ट की दुपारच्या वेळेमध्ये, म्हणजे त्या काळामध्ये दुपारच्या वेळेमध्ये काय कुठे शेंगा निवडायला, कुठे गहू ज्वारी निवडायला सगळ्या महिला एखाद्याच्या घरी एकत्र यायच्या. तसं त्या आजीच्या घरी या सगळ्या महिला एकत्र यायच्या. आणि मग त्या महिला ज्या बोलायच्या ते बोलणं काय होतं, तर ते बोलणं म्हणजे त्या काळातल्या एकूणच कुटुंब व्यवस्थेच्या आणि समाज व्यवस्थेच्या चर्चा. त्या चर्चेमध्ये जे काय घडत होतं तर त्याच्यामध्ये मी असं विधान केलंय की आजी वर्तमानपत्राचा संपादक होती. वर्तमानपत्र म्हणजे काय, तर या सगळ्या महिला एकत्र येऊन बसल्यानंतर त्या ज्या चर्चा करायच्या, त्या चर्चा त्या काळाच्या, त्या गावातल्या, त्या समाजातल्या, तिथल्या अवतीभोवतीच्या कुटुंबातल्या सगळ्या कहाण्या असायच्या
आणि त्या कहाण्यावर शेवटचा हात फिरवताना म्हणायची की अगं बायकांनो असंच जगणं असतं, जरी आपल्याला छळ सहन करावा लागला तरी काही दिवस सहन करावा लागतो, हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. अशा स्वरूपाची भूमिका ती घेताना दिसते. म्हणजे तिच्या पुढं केवळ कुटुंब टिकवणे हे मूल्य नाही, तर गाव नीट उभं राहिलं पाहिजे हे पण महत्वाचं मूल्य तिच्या पुढे असलेलं दिसतं. दुसरा या पाठाच्या निमित्ताने येणारा किंवा कादंबरीच्या निमित्त येणारा महत्वाचा प्रश्न की या कादंबरीतली भाषा आणि या कादंबरीतले काही खेळ आपल्याला कळत नाही. ही गोष्ट खरी कळत नाही. कारण ही कादंबरी लिहिताना माझ्या पुढे पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या अवतीभोवतीचा परिसर हे माझ्या या कादंबरीच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. आणि मग सोलापूर जिल्हा आणि परिसरातली भाषा आहे, सोलापूर जिल्हा आणि परिसरातले या पश्चिम महाराष्ट्रातले काही खेळ त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या खेळाच्या तपशिलामध्ये जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला मला लिहिताना माझ्या डोक्यात काय होतं, तर लिहिताना माझ्या डोक्यात हे होतं की मी जे खेळ नोंदवतो आहे ते खेळ समतेचं प्रदर्शन करणारे खेळ आहेत. नंबर 1. नंबर 2, ते खेळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक सदृढ करणारे, बळकट करणारे खेळ. आणि नंबर 3, की या खेळांच्या मध्ये तुमची शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा होते आहे, म्हणून या खेळांचे जाणीवपूर्वक उल्लेख. जे हे खेळ तर बैठे खेळ आहेत बऱ्यापैकी, काही खेळ मिळून एकत्र खेळायचे खेळ आहेत. ते मिळून एकत्र खेळताना मुलगा मुलगी हा भेद नव्हता. म्हणजे गजगासारखा त्यातला खेळ असेल, पुरीच्या डावसारखा त्यातला खेळ असेल, तर हे जे खेळ आहेत, तर हे खेळ किंवा तुमचा चुळूचुळू मुंगळाचा खेळ असेल, हे जे खेळ मी त्या पाठामध्ये वर्णन केलेले आहेत त्या सगळ्या खेळांच्या मध्ये फक्त पुरीचा डाव हा जो खेळ आहे तो फक्त मुलं खेळायची, त्याच्यामध्ये मुलींना सहभाग नसायचा. पण बाकीच्या सगळ्या खेळांच्या मध्ये चुळचुळ मुंगळासारखा खेळ मुलं मुली एकत्र खेळायचे. आता त्यातला जो जिबल्यांचा खेळ आहे त्याचं एक उदाहरण मुद्दा मी आपणासमोर ठेवतो. तो जिबल्यांचा खेळ काय होता, तर जिबल्यांचा खेळ म्हणजे पालत्या हातावर एक खापराचा तुकडा घ्यायचा, डोक्यावर एक खापराचा तुकडा ठेवायचा, पायाच्या पंजावर ते खापराचा तुकडा ठेवायचा आणि चौकोनी आखलेली 8 घरं ते कुठलाही एक तुकडा पडू न देता ओलांडायचे. म्हणजे हा खेळ खेळताना त्या मुलाच्या किंवा मुलीला एकाच वेळी 3 ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं, डोक्यावरती, पालत्या हातावरती आणि पंजावरती, आणि त्याच वेळी लंगडी घालत ती घरं ओलांडायची होती. म्हणजे तुम्हाला हिप्नोटाईज करण्याची वेगळी गरज नव्हती, एकाग्रता त्या खेळामध्ये होत होती आणि आपोआप तुम्ही मानसिकदृष्ट्या समृद्ध आणि समर्थ होतो. त्याचबरोबर ते लंगडी घालणं आणि हे सगळे खेळ जर आपण पाहिले तर ते शारीरिकदृष्ट्या खूप सक्षम बनवणारे खेळ, म्हणून त्या खेळांचे मी उल्लेख केले. नंबर 3 ची यातली गोष्ट की त्याच्यामध्ये अनेक रानमेव्याचे मी उल्लेख केलेले. आता त्यातला अनेक रानमेवा आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ शेळ्या हा शब्द चुकीचा छापलाय, त्याच्याऐवजी शेण्या हा शब्द आहे, आणि शेण्या हा टोमॅटो एवढा टरबुजातलाच एक छोटा प्रकार, म्हणजे तो शेण्या हा पदार्थ आमच्याकडे जिरायत जमिनीमध्ये तो ज्वारीच्या तुरीच्या पिकामध्ये यायचा आणि त्याची आंबट तुरट चव असायची, तो खायला खूप छान असायचं. आता ही वर्णन करण्याचं कारण की ठीक आहे त्या काळात लोकसंख्या कमी होती, तेवढ्यावरती आपला सगळ्यांचा चरितार्थ भागत होता, लोकसंख्या वाढली, हरित क्रांतीची गरज होती, धान्याचे उत्पादन वाढणं आवश्यक होतं. पण आता ज्या पंजाबमध्ये खूप वेगाने डेव्हलपमेंट झाले त्या पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन नावाचे ट्रेन रोज जाते. म्हणजे जिथं 100% बागायत झालं तिथल्या सगळ्या रासायनिक खतांच्या मुळे अख्खीच्या अख्खी गावं कॅन्सरग्रस्त व्हायला लागली. तुम्हाला कालांतरानं याच्यावरती निर्बंध घालावे लागतील. कोरोना सारख्या व्याधीमधून बाहेर पडण्यासाठी आता पुन्हा होमिओपॅथी आणि आयुर्वेद पुन्हा वेगाने पुढे यायला लागलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या भाजीपाल्यांची जी वर्णन आहे ती वर्णनं केवळ मला माहिती म्हणून केली नाही, तर त्या पाठीमागची ही भूमिका आहे की कोणतीही नवी गोष्ट स्वीकारताना आपण जुन्या गोष्टी टाकून देण्याचा जो बहाणा करतो तर त्या परत नव्यानं पुढंच येत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर कपड्यांची फॅशन घेतली तर असं कधीच झालेलं नाही की कपड्याची फॅशन ही पूर्णपणे नव्यानं कधी येते असं होत नाही. आता जे मुलं कपडे घालतायत ती कपडे आपण आपल्या लहानपणी वापरलेले आहेत. म्हणजे जसं कपड्याच्या फॅशन मध्ये रोटेशन असतं तसं मित्रांनो संस्कृतीमध्ये सुद्धा रोटेशन असतं. एका विशिष्ट विकासाच्या टप्प्यावरती कोणती संस्कृती आल्यानंतर तिचा डेड एंड, तिचा समारोप निश्चित असतो आणि ती तशा डेड एंडला आली की पुन्हा ती मागे येऊन मागच्या काही चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायला लागत असते. आणि अशा वेळी हे मी जे सांस्कृतिक हस्तक्षेप म्हणतो आहे किंवा सांस्कृतिक संचितांचा इतिहास म्हणतो आहे तेव्हा तो इतिहास शोधताना तुम्हाला अशाच कलाकृतींच्याकडे जावं लागतं की ज्या कलाकृतींच्या मधून तुमच्या आमच्या जगण्याचे संदर्भ तिथं अधोरेखित झालेले असतात.
आणि म्हणून त्या भाजीपाल्यांची वर्णनं मी त्या पाठामध्ये केलेली आहे. एक भाग. त्याचबरोबर या पाठाच्या निमित्तानं बोलताना मला काय सांगायचं आहे, स्त्री तत्व आज हे फार महत्वाचं तत्व